हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी चिके या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडला आहे? ऑप्शन ए कुलदीप यादव, बी आर अश्विन, सी महेंद्रसिंग धोनी, डी अक्षर पटेल. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर अश्विन. आर अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला आहे. प्रश्न दुसरा आहे, गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? ऑप्शन ए फ्रान्स, बी जपान, सी अमेरिका, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. टेट कंपनीने गुगलने ऑनलाईन पैशांच्या व्यवहारासाठी वापरण्यात येणारी पेमेंट ॲप म्हणजेच गुगल पे ॲप बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगल पेमेंट ॲप हे अमेरिकेत 4 जून 2024 रोजी बंद करण्यात येणार आहे. वर्ष 2022मध्ये लॉन्च झालेले गुगल वॉलेट ॲपला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. प्रश्न तिसरा आहे, संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा कुठे होत आहे? ऑप्शन ए नैरोबी, बी न्यूयॉर्क, सी फ्रान्स, डी नवी दिल्ली. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नैरोबी. संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा नैरोबी इथे होणार आहे. प्रश्न चौथा आहे, NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? ऑप्शन ए गुजरात, बी राजस्थान, सी सिक्कीम, डी महाराष्ट्र. फ्रेंड, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. राजस्थान येथील छत्तीसगड येथे NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंड्स, तुमची उत्तरं किती बरोबर येत आहे कमेंटमध्ये सांगा. प्रश्न पाचवा आहे, शहापूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ऑप्शन ए रावी नदी, बी सिंधू नदी, सी नाईल नदी, डी झेलम नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रावी नदी. शहापूर कंदी धरण हे रावी नदीच्या प्रकल्पात बांधण्यात येणार आहे. हे रणजित सागर धरणाच्या खाली असलेल्या पंजाबमधील पैठणकोट जिल्ह्यातील रावी नदीवर आहे. या प्रकल्पातून वीज निर्मितीसाठी देखील वापर होणार आहे. प्रश्न सहावा आहे, महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? ऑप्शन ए अमेरिका, बी स्वित्झर्लंड, सी जर्मनी, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी. बाडेन-बुर्टेनगड या राज्याने नोंदवलेल्या मागणीच्या आधारे कुशल मनुष्यबळास जर्मनीस पाठविण्यात येणार आहे. जर्मनी आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रश्न सातवा आहे, भारताच्या प्रमोद भगत यांनी जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, बी रौप्य, सी कांस्य, डी कोणतेही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन ए सुवर्ण. भारताच्या प्रमोद भगत यांनी जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. प्रश्न 8वा आहे. पंकज उधास यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? होते. ऑप्शन ए उद्योग, बी राजकारण, सी पत्रकार, डी कला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कला. पंकज उधास प्रदीर्घ आजाराने हार पत्करून प्रसिद्ध गझल आणि पार्श्वगायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. भारतीय गायकाने महेश भट्ट यांच्या 1986च्या क्राईम थ्रिलर नाममधील चिठ्ठी आई है या प्रतिष्ठित गाण्याने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. प्रश्न 9वा आहे. महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन ए 26 फेब्रुवारी, बी 27 फेब्रुवारी, सी 28 फेब्रुवारी, डी 29 फेब्रुवारी. मराठी माणसाला या प्रश्नाचं उत्तर हे आलंच पाहिजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 27 फेब्रुवारी. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये खूप मोलाचे योगदान दिलं आहे. म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम देखील घेतले आहे. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 या रोजी घेण्यात आला होता. प्रश्न 10वा आहे. मरियम नवाज या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? ऑप्शन ए अफगाणिस्तान, बी सिंगापूर, सी पाकिस्तान, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान. मरियम नवाज या पाकिस्तान देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमची किती प्रश्नांची उत्तरं ही बरोबर आली हेही कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.